नमस्कार मंडळींनो, आता आपण आलो आहोत पोपटी बनवण्यासाठी मारबरीचा पाळा तोडायला। तू माझ्यावरती फोकस करते का? हा बघा, असा असतो तो, पोपटी बनवताना टाकायला लागतो। आम्ही असा खड्डा खणला आहे पोपटीसाठी। इथे आम्ही मडका धुवायला घेतलाय पोपटीसाठी। आमचा नळ आहे, हे सकाळी पण शिवाकडे दिले 4,000, त्यातले पण 130 आले, आता पण 130 परत आले। पोपटीची तयारी करायला घेतली आहे। चिकन धुवून घ्यायला घेतलाय। ते पण आहे ना, बाकीचं पण मटेरियल ना। आता आम्ही आलं लसणाची पेस्ट टाकणार। इथे घे मडका, इथं काहीतरी आणतं ना बसायला। इथे बटाटे धुवायला घेतलेत। त्याच्यात ते टाकून ठेव ना, कापून कापून त्याच्यात टाकून ठेव बटाटे, काढू नको, सगळे कापून कापून ठेव। अर्धाच करू ना का? अर्धाच कर, नाही तर जास्त बारक्यानं बटाट्याचा छान कोणतरी टाका, ते सगळं मी मिक्स करते। शेंगा पण टाकायला लागतील ना। मसाले टाकायला घेतलेत आम्ही। झूम कर नको, फाटेल व्हिडिओ। नाही वाटत, अरे असं कॅमेरा जवळ जा, असं असं असेल तर व्यवस्थित मच्छर खास सुट्टी नुसती। तूच खाली घे ना जरा। मसाला टाकताना बटाटी झाली का कापून? समोरून केलं की चांगलं। या जरासं पाणी धुवून घे, त्याच्यावर बटाटे काढून ठेव। मग ती शेंगा धुवून घे, त्या बटाटे टाकायला बटाटे टाकली ताई दीदीने कापले बटाटे त्याच्यातच टाकते का? तर स्पॉन्सर करतायत बनवायचं। अक्का स्पॉन्सर आहे आणि बनवायचा ठेका आमच्या दीदी साहेब, ताई साहेब, माई ताई साहेब यांनी घेतला आहे। भेरंग ना ठेका नको शब्द वापरा, रेसिपी बनवायची शेंगा धुवून, अंडे धुवून
ते साईडला शेंगा धुवायला घेतल्यात. ए शेंगा ना मध्ये मध्ये थर टाक, असे कर. खाली टाक मग मध्ये ठेव चिकन वगैरे, मग पुन्हा शेंगा टाक, पुन्हा मग थोडंसं चिकन टाक, बस जाडं मीठ मध्ये अंडी टाक. आणि जाडं मीठ कुठे आहे ग? काळा मीठ आहे ना त्याच्यात. मी तिथे बसी तिथं लगेच मध्ये मराठी वापरा, मराठी. त्याला विचारायचं होतं त्याला सगळ्यांना. चांगलं आपण मिक्स करून घेऊया. ती वाटते कारण की हा खूप important part. तिला ओळखते वाटते ती. तिला बोलत होती बघायला आले. खूपच महत्वपूर्ण किस्सा. आई जेव्हा आहे तिथंच ठेवते का चाव्या, मी जरी नसले तरी हा. सांगते जर आलीच ती. मसाले मिक्स केलेतच तर इतका सुंदर वास येतोय, तसा घुमल्यासारखं वाटतोय, वास दरवळला इथे. अंदाज सोडून येते. हळदी पण टाकायला पाहिजे याच्यात. मी का ते देऊ त्याला चिटल्यानं दिदू उठ ना, किती आळशी आहे. काय झालं वाटलं मला बसून. आणि तेलाची किटली आहे ना, तेलाची तिथली. कितली किटली. तर आता लिंबाचा रस त्याच्यावर पडणार आहे. मग खाली म्हणजे दिसणार नाही बाकीचं बॅकग्राऊंड. असे ब्लॉग टाकत जा मध्ये. हां टाकते ना, ती चिवताई पोस्ट नाही करत, यूट्यूब चॅनल पण खोलून ठेवलाय. ती बोलते 10 वाजता टाकते मी, अजून टाकला नाही तिने. रात्रीचे 10 वाजता टाकणारे वाटते. अगं ती व्हिडिओ ना सगळी उभी काढली होती, मग आम्ही ठरवलं की ते जायचं का नाही कुठे? मग आम्ही ठरवलं ते छोटी छोटीच काढायची. इथूनच भरून घे ना केळीचं पान. बाहेर आलं सगळं एवढं घेऊन. आता हे तू मिक्स करत राहा. वाल्याच्या शेंगा आम्ही काढल्यात आता पानावर. शेंगा देखणे. आता आपण बघूयात की झाडावर तुरीच्या शेंगा आहेत का. त्या झाडावर तुरीच्या शेंगा आहेत. तुझ्या कुठे दुसरीकडे जायची गरज नाही. असणार घरी जातो. सगळं रेडी झालेलं आहे, आता फक्त पोपटी बनवण्याची. लेट्स मेक पोपटी ना. तर सगळी तयारी झालेली आहे, आता फक्त सामग्री एकत्रित करायची आहे. जा नाही पहिले जाणार खेळाचं पाणी. चला बघूया आता ह्या मडक्यामध्ये काय काय जाईल ते. झालं नाही. जो काही पाला आहे आपल्याकडे तर बघ काकीने पण पाला जमा करून ठेवला, तो आपण याच्यात टाकणार. मग थोडा बरं थोडंसं
फ्लॅश लावले ना. कॅमेरा थोडासा वर कर. आणि मग त्यानंतर आतमध्ये काळा काळा दिसतो. काळात दिसेल आतमध्ये. अगं म्हणून तर फ्लॅश लावले मी एका मोबाईलमध्ये. आतमध्ये नाही दिसणार तुझ्याकडे. केळीची पानं अशा त्याच्यात आपण चिकन टाकणार आपण. आपण याच्यात चिकन टाकायला घेतलं आहे. त्यासोबत आपण टाकूया अंडे. आपण 3 अंडे ठेवले तिथे. मोबाईल याच्यात पडला तर केळीचं पान मग काय पोपटी मोबाईलची लावायची. तुझा माझी शेंगा टाक. आता आपण वालाच्या शेंगा टाकत आहोत. टाकलास तरी चालेल. काय अजून काय खाणार आहे? कोण? मी बटाटे खाणार आहे. त्याच्यात नाही. मग काय? आणि मीठ नाही टाकत. हां मीठ टाकणार मग थोडंसं. बाकी तर बटाटेच खाल्ले. मीठ टाकायला घेतलं आहे आणि चवीनुसार. टाकायचं. दुसरं कोणतंच नाही. नाही आता ना जेवढं आहे तेवढं सगळ्या शेंगा टाक. चिकन वरती पाहिजे, शेंगा खाली पाहिजे. डालो शेंगा. सो मस्त वास सुटला आहे हां आधीच मसाल्यांचा. मच्छर झटका रे बाबा. गप्प बसा, ऑडिओ येत जाईल नाही तर. मागाशी पण कधी बस. तळपायावर मच्छर बसतो. अरे मी क्या करू, मी तर व्हिडिओ पण बनवते. तू कशाला तू ये ना कॅमेरा पकडते ती माईचा. पता है तू नहीं है लेकिन पकड़ ना कैमरा. तुमचे मच्छर नाही फक्त हे हा याचं माहिती कॅमेरा पकडत फोकस तरी झालता का तुझं. काय करू. एक हाताने थोडी टाइम लॅपचा व्हिडिओ फास्टमध्ये असतो. थोडंसं पागल. मीठ टाकायला घेतलं. इज इट ओके. आता आपण कितवा थर टाकतोय. मध्ये नाही टाकायचं. कितवा थर टाकायला घेतलाय. नाही मारती नाही टाकवा. तिसरा थर. आता सगळं चिकनचा थर येणार आहे केळीच्या पानांवर. जेवढं पण आहे तेवढं सगळं चिकन भांड्याला तुकडा. एक केळीचं पान ठेवण्यावर सगळी पाला टाकायचं. प्लीज इसकी डालना चाहिए कि नहीं. ऊपर लगेगा वरती पॅक करायला. टाक पाला ते पाठव. टाकायला मार्गिलचं काही चेपने का पूरा तेही स्वाद. आता पहिले मसाल्यांचा वास येत होता आणि आता पाल्याचा वास येतोय.
एच.पी नमक द्या. पाल्याला पण शिजवणार होतं पण. फ्लेवर. आता आपण ही पोपटी पॅक करणार. आता ह्या पोपटीला पॅक करून घ्यायचं आहे. पिण्याच्याच पाण्याने आपला मच्छरने खावा देतो. पॅकेदार काय कर ना. असंच करायचं तुला. हा पुढची गोष्टी तिकडे नाही ना. आता हे आपण असं पॅकिंग केलं तर हे जेणेकरून हलणार नाही आतमध्ये सगळं. डन. चलो अभी जाओ. कापूर टाकायचं. समजा ते पानं टाकायचं काय अबे कापूर टाकायला काय तर कापूर आणशील. दाणा कापूर कशाला टाकायचं असतं. तर आम्ही आता खालचा बेस बनवायला घेतलाय. आपण त्यांना आज खायला भेटलं. आता आपण पोपटी उबडी करून टाकतो त्याच्यामध्ये. सॉरी, मडका उबडा केला. पोपटीला हालून सुलून सगळी उलटी सुलटीच होणार आहे. आता तिला कव्हर करतोय. थोडी साडी पोपटीला असं कव्हर करायचं की पोपटी त्याच्यात ठेवले ते दिसलीच नाही पाहिजे कोणाला. नाही तो मडका दिसला पाहिजे कोणाला. इकडे आण का ती बाजूला ठेव. तोच ओतून टाका डायरेक्ट. मग हे पण जाईल. मी वास येतोय ना कसं. वा, कचऱ्याचा भंडार टाकला आम्ही इथे. पाल्याचा भंडार टाकलाय आम्ही इथे. चलो भाई, मच्छीच पेटाते पर पेटने रही है. क्या करे बाई. तिला प्रेमाने हे कर. पेट ग बाई, पेट. हो दुसरी मच्छी आणली काकी. जर काकी तुझी जवळच असेल ना. चुली जवळून तुझी आईने पीठ बीठ लावलेलं असतं किंवा खडते. थांब का आणते ते. काय खरं ना आपलं आपलं होईल. मच्छर चावले. आपले इकडचे मच्छर आहेत ते नारळ ठेवलेला आहे. आणि आता पोपटी बनवण्याची शुभ सुरुवात आम्ही करत आहोत.
पाळ पेळा हात काढ बाई. इकडून पण लाव दे इकडे मॅचेस इकडे दे माचीस. दे आग लावते. थांब जरा पेटू द्या एका साईडनी पेटू. तिकडे जाऊन ठेवला कचरा. अरे यार काय तिकडून भेटायची गरज. पोपटी की आग अभी लग चुकी है. पोपटीची आग आता लागलेली आहे. पोपटीला आग लागली. ये ताई या व्हिडिओ सेंड पण करा का. पैसे ते काढा ना तिथून एक एक खास जर तुम्हाला माहित नसेल तर सांगतो आम्ही. मारबेली जो हा पाला असतो तो मच्छरांसाठी चांगला असतो. खूप औषधी असतो. औषधी ते नको टाकू. होळी आहे बाई, होळी आहे. ते घाण बाजूला करा केली ना. तोंड पुस त्याचा फडक्याचा त्याच्याने फडक्याने. आतमध्ये जो केळीची पानं टाकली होती ना का त्याचा कोळसा झाला. चांगला जळलेला पण चांगला लागतं ना. अंडा दिसला अंडा. ये लोग से देखने को so delicious. आता घरी ठेवली. मगाशी मसाला व्हिडिओ तर बाबा जीव जातो ना. व्हिडिओ पडला सगळा पडला. हो सगळा पडला. आता ठेवतो. डबल बार मध्ये असली का याच्यात बघ जरा. नाही येत फोकस मार. ठेव तिथे बाजूला ठेव. नंतर काढताना सिद्धी बाजूला आहे गळमा घोळम. काय ना ही आहे गरमागरम आणि ती परफेक्ट शिजलेली पण आहे. जा पप्पांना डिशवाले कुठे आहेत. ती डिश मग कशी कशाला आलती माहिती ना. त्यांना डिश निघून आपल्याला डिश नेऊन ते बघू चिकन कसं शिजलं याच्यात. हे टाक थोडंसं. एक अंडा पण टाक. म्हणून काकी आज येते. आमचे फोटो काढू द्या. माईला उपवास आहे ना. सगळ्यांना उपवास येतो. काकीला नाहीये. काकीला नाही का. तिला बोलव ना. काकीला पण नाही खाणार आहे. का काकी पण नाही खात. थांब रे. बटाटा शिजलाय. काय फोटो काढायचे आज लोकांना. हा मग बनवले. माझा फोन तुझ्याकडे दिला.